महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, RPI गटाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय आबा, तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बकाजीराव आबा, दत्तानाना ढमाळ, शामराव अण्णा, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष उदयदादा, कारखान्याचे उपाध्यक्ष तांबे अण्णा, मार्केट कमिटीचे सभापती सुनीलराव, शिरवळगावचे प्रथम नागरिक रवी शेठ, उपसरपंच ताहेरभाई गायकवाड साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, शिरवळ जिल्हा परिषद मतदारसंघातून आलेले गावोगावचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, कारखान्याचे सर्व संचालक, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी, मोठ्या उपसंख्येने उपस्थित असलेले जुनी जाणती ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांना निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक कशी आहे, कशा टप्प्यामध्ये आहे, आबांनी काय विकास कामं केली, किती कामं केली, हे सगळं सांगितलं आणि मग परत तेच ते सांगायचं का, परत त्याच विषयावर वेळ घालवायचा का. एक नक्की आहे, वही खंडाळा महाबळेश्वर तालुक्याची निवडणूक अत्यंत सोपी आणि वेगळ्या वळणावरची आहे. ज्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षावर टीका करावी लागत नाही, विरोधी उमेदवारावर टीका काय करायची हा प्रश्न पडतो, तिथंच 50% निवडणूक आपल्या हातामध्ये असते. शेवटी विरोधी कोण आहे? मी मकरंद आबा आणि विरोधी उमेदवारांचे पतिराज तिकीट जाहीर व्हायच्या 8 दिवस अगोदर फुलेनगरच्या सभेमध्ये होतो आणि ते आबांचे चांगले मित्र आणि त्यांना निवडणुकीला उभे राहिले. त्यामुळे एक ठरवून उमेदवार नव्हता, आयत्या वेळेला कुणाला तरी उमेदवारी दिली पाहिजे अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. मकरंदाबांनी किती विकास कामं केली, किती काय केलं, या पद्धतीचा जर आलेख सांगायचा म्हटलं तर अनेक कोट्यावधी रुपयाची कामं या तालुक्यामध्ये, वाई तालुक्यात, महाबळेश्वर तालुक्यात झाली. मग शेवटी विधानसभेची निवडणूक तरी का लढवायची? तर माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा, जनतेचा विकास झाला पाहिजे. तो किती विकास झाला पाहिजे? तर आजच्या मितीला आपल्या खंडाळा तालुक्यातल्या कुठल्याही गावामध्ये गेला तर आबांचं कोट्यावधी रुपयाचं काम प्रत्येक गावामध्ये आहे. असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये मकरंद पाटलांचं कोट्या रुपयाच्या काम नाहीये. म्हणजे एका बाजूला विकासाचा आलेख मोठा आहे आणि मग दुसऱ्या बाजूला निवडणूक वेगळ्या वळणार आहे. तालुक्यामध्ये खंडाळ्यातली सभा झाली, लोणंदच्या सभेला काही अडचण आली आणि मग शिरवळची एकच सभा आहे. आबा या निवडणुकीकडे आपण वेगळ्या अर्थानं बघूया. भारतीय जनता पक्ष आपल्याबरोबर आहे, शिंदे साहेबांचा मुख्यमंत्र्यांचा गट आपल्याबरोबर आहे, RPI आपल्याबरोबर आहे. म्हणजे सर्वच पक्षांच्या संघटना या निवडणुकीत आपल्याबरोबर आहे. आणि मग अनेक वर्षाची कामं करत असताना या सरकारनं, विशेष करून अजितदादांना एक उपक्रम राबवला की ज्या उपक्रमामुळं शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरपर्यंत लाईट बिल माफ झालं. शेतकऱ्याचा प्रश्न मिटला.
शेतकऱ्यांना वायरमॅननी लाईट तोडा द्यायची गरज नाही, लाईटची बिलं भरली गेली. नरेंद्र मोदींचे दर महिन्याला पैसे हातावर येतात, ते मला वाटते 12,000 रुपये. मुख्यमंत्र्यांचे 12,000 रुपये, 6 नरेंद्र मोदींचे 6 आणि मुख्यमंत्र्यांचे 6, ते 12,000 रुपये झाले. लाडक्या बहिणीचे आले महिन्याला 1,500 रुपये, म्हणजे ते 12 18,000 रुपये महिना, 28,000, म्हणजे एवढा मोठा निधी एका कुटुंबामध्ये प्रत्येक महिन्याला आपल्या घरी येतो. मग एवढे पैसे आल्यानंतर अजितदादांनी लाडक्या बहिणीची योजना राबवली. सुरुवातीला काही लोकांना वाटलं आबा आपण फॉर्म भरावा का नाही भरावा, मग आपण मोठे आमके तमके. मी तर आमचे सरपंच उपसरपंच, आमची ग्रामपंचायत बॉडी, आमच्या नेत्यांना, गावातल्या सगळ्यांना सांगितलं जेवढे महिलांचे फॉर्म भरता येईल ना तेवढे फॉर्म भरा. जवळपास 1700 का 1800 महिलांना, बरोबर का, महिन्याला 1,500 रुपये येतात. त्यात पुढाऱ्यांच्याही बायकांना आबा येतात. पुढारी म्हणजे मीच आहे ना, म्हणजे पुढाऱ्यांच्या बायकाला पैसे घेऊ नका असं काही शासनाने जाहीरमध्ये नेलं नाही ना. काही पुढारी गरीब सुद्धा असू शकतात, हे पिढ्यान ETS मध्येच फिरतात. तेव्हा असं काही नाहीये. महिलांना पैसे आले का नाही, तुम्ही नवऱ्यांना देता का नाही, द्यावे लागतात. आणि का देऊ नये. समजा आमच्या खात्यावर 3,000 आलं असतं, तुम्हाला ती जावंच लागलं असतं ना. आता माझ्या बायकोला माहीतच होत नाही पैसे कधी आहेत ते, कारण ते माझ्याकडेच येतात, मीच काढतो. मला ते 12,000 येतात. कुठले? मोदींचे 6, एकनाथरावांचे 6, 6 6 12, बायकोचे 18, 18 12 किती झाले 30,000 दवाखाना भागला. अंतुरकर फुकट, जवळकर फुकट, मुंबईत मी बघते काय. शेवटी सरकार म्हणजे तरी काय, सरकारने काय कामं केली पाहिजे. हा का बरं आमच्या जखमा सारख्या ताजे करतात. अभी कभी तो भूल जाओ ना रे भैया, हमने तो मांगे हम गिरे, वो रास्ता बहुत कापा, मुझे बहुत काट चुका. मैं तो हारने वाला नहीं हूं, जीत हमारी आदत है, हार ना कर जीतेंगे. क्यों नहीं जीतेंगे. एखाद्या ऍक्सिडेंट नाही काही होत नाही हो. आपला तर लिव्हर खराब आहे न पिता, किडनी बी खराब आहे आणि आवाज अजून नाही. शरद पवार साहेब जर म्हणत असतील मी 85 वर्षाचा तरुण आहे, अरे तर मी तर लहान बाळ आहे 60 वर्षाचं, अजून मला 85 काढायचे. तर मकरंद आता एकदा माझ्याकडे नजर फिरवा, राज्य कुठं अडचणीत असेल तर मला राज्यावर घ्या, म्हणजे तिथं मी मदत करेल. आता इथं किती वर्ष मोठे करू, जिल्हा परिषद 85, जिल्हा परिषद 85, कैलास मशीन जिल्हा परिषदेच्या पुढं काय आहे का नाही. चांगलंच होत आहे. आमचं म्हणणं आहे तिरंग्यात नको, परंतु काही तर होईना तालुक्याच्या करता, आणि ती मकरंद पाटलांच्या मध्ये ताकद आहे. शेवटी एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये वेळ यावी लागते. कुणाचं भाषिंगबळ कधी जड असेल सांगता येत नाही, कुणाच्या नशिबात कधी काय असेल सांगता येत नाही. या पद्धतीचं जर काम बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत सोपी विधानसभा कुणाची असेल तर ती मकरंद पाटलांची आहे. या निवडणुकीला त्या अर्थाने बघा. फक्त एक काम करा, मी परवाच्याही भाषणात सांगितलं, काही गाड्यांना सवय असते, मी आबांना दिसतो पाहिजे, आबा आबा, अरे गावात जा की बाबा. आबाच्या पुढं दिसतो, पुढं 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 पुढं, हे पिटी फुटत
आबा काय झालं, मी तालुक्यात बघत होतो तेव्हा गाव कुठले. अरे गावात जा, लोकांना भेट, वस्तीत जा, पाया पड. मकरंद पाटलांच्या करता लोकांच्या पाया पडा. तुम्हाला एक सांगतो, निवडणूक अशी कधी होत नाही. मकरंदाबांना भेटलो काही नाही, 20 तारखेपर्यंत मकरंद पाटलांना भेटायचंच नाही. काय गरज आहे, त्यांना माहिती आहे ना आपला कार्यकर्ता काम करतोय. पण उठ सुट लग्न ठरल्यानंतर बरी आहे का, कसं आहे, आबा मी बरा आहे, आबा मी छान छान आहे, आबा मी काम करतोय. अरे तर ते सांगतोयच का त्याला. राजकारणाची ही पद्धत बदलली. मी नेहमी सांगतो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे एवढे उपकार आहेत आपल्यावर, ते उपकार कधीच फिटणार नाही. भारत देशामध्ये कसं त्याची जमीन हा पहिला कायदा करणारा देव माणूस कोण असेल तर त्या देव माणसाचं नाव आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब. आपल्या सातबारावर भोर संस्थान होतं. आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा ज्यावेळेस जमिनी करत होत्या तेव्हा त्या भोर संस्थांच्या करत होत्या. आणि भोर संस्थांच्या जमिनी काढून तुमच्या नावावर सातबारा कुणी केला असेल तर तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केला. हे तुम्हाला मला विसरून चालणार नाही. म्हणून आता सातबारा आपला आहे, म्हणून आपली प्रगती आहे, म्हणून शेतीत ऊस पिकतोय, शेतीत पाणी येत आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीचा जन्म करून दिला, रवी बसलेले ग्रामपंचायतचा जन्म करून दिला. भारत देशामध्ये पंचायत राज व्यवस्था नव्हती. 1958 साली ग्रामपंचायतचा अधिनियम आहे आणि 1962चा जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिनियम आहे. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदला जन्म दिला. या संस्था काढल्या पाहिजेत. माझ्या माणसाला मुंबईला येता कामा नाही. माझ्या माणसाचं काम शिरोमध्ये झालं पाहिजे, खंडाळ्यात झाला पाहिजे, साताऱ्यात झालं पाहिजे. आणि मग हे सगळे कायदा करत असताना मकरंद पाटलांनी जे काम केलं, ज्या जमिनी आपल्या नावावर झाल्या, 1984 सालचं नीरा देवघर धरण, अनेक वर्ष नीरा देवघर धरणाचं काम झालं. मी थांबायचं का आता, मी थांबायचं शाळेत आवडतं आणि मला काय थांबवलं तुम्ही. आपण एका रटायचं का नाही, आणि तुम्ही माझ्या पाहुणे असता मी बोल. तेव्हा मला एकच सांगायचंय, नीरा देवघरचा प्रकल्प 1984 सालचा आम्ही एवढंच ऐकलं. पण मकरंद पाटलांनी, पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, रामराजे असतील, पण शिल्पकार म्हणून मकरंद पाटलांनी नीरा देवघर कालव्याचं काम केलं, डोंबलकवडीचं काम केलं आणि गावडेवाडी, शेकमेरवाडी, वाघोशी या तिन्ही लिफ्ट मंजूर केल्या. या गावडेवाडीच्या लिफ्टमधून माझ्या 9 गावांना पाणी मिळणार आहे आणि 9 गावांना जेव्हा पाणी मिळेल तेव्हा ते पळत पाईपलाईन येणार आहे, केरळनी पाणी येणार नाही. याचं श्रेय मकरंद पाटलांना द्यावं लागेल. कुणीतरी काही गप्पा मारत असेल तर ते चुकीचं आहे. डोंबलकवडीची सुद्धा आबांच्या डोक्यामध्ये वरची 11 गावं आहेत. जी गावं आमच्या 11 पाण्यापासून वंचित आहेत त्या गावांना पाणी देण्याचं काम देखील मकरंद आबांच्या डोक्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला एका बाजूला विकासाची भूमिका ठेवली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तालुका सुजलम सुफलम केला पाहिजे. काय कमी आहे तालुक्यामध्ये? प्रचंड मोठी इंडस्ट्री झाली. या इंडस्ट्रीच्या बाजून काही मी म्हणणार नाही मी 100% त्याच्यामध्ये यश संपादन झाले. काही उणीवा असतील पण त्या उणीवा पूर्ण करण्याची ताकद निश्चितपणानं मकरंद पाटलांच्या मध्ये आहे. एवढी तुम्हाला मी निश्चितपणानं खात्री देतो. या निवडणुकीकडे एका अर्थानं बघा, आपल्याला आमदार निवडून द्यायचा नाही, आपल्याला मंत्री महोदयाला निवडून द्यायचे. त्याकरता त्यांना मतदान करा. मंत्री झाल्यावर 2-4 लालजीच्या गाड्या आणा, खेड्यापाड्यात एखादी पाठवा, निवड शहरात ठेवू नका. लोणार शिरवळ खांडा एखादी खेड्यात जाऊ काय विचारा.
हा तू ठीक आहे ना, अडचण नाही. त्यामुळं या दृष्टीनं आपण केलं पाहिजे. आणि म्हणून करता मला सर्वांना सांगायचे, आज तारीख 15 संपली, 3च दिवस जाईल. 15 आणि 3 18. कोण सकाळचं येईल, कोण संध्याकाळचं येईल, त्याचं पैसे बिशे घेऊ नका. मला एकच सांगायचं, आपलं पावित्र्य एवढं असलं पाहिजे. कुणी जरी दारात आलं तरी मी मकरंद पाटलाला मतदान करणार आहे, ही भूमिका ठेवा. उगाच 15 19 20 आमची भूमिका पटकन पाहिजे, आमच्या भूमिका स्पष्ट पाहिजे. आणि ही भूमिका ठेवली तरच राजकारणामध्ये यश मिळत असतं. मला कधी तो राजेश खन्नाचा एक डायलॉग आठवतो, हा मी एक दौर था, असं काहीतरी डायलॉग होतं ना, आदेश, ये भी एक दौर है, वो भी एक दौर है, दौर था. असंच आहे राजकारणाचं, खचून चालत नाही. राजकारणात जर खचलं तर संपून जाईल. त्याला लवकर असं घ्यावं लागेल. राजकारणामध्ये डाव टाकायचा, टाकत राहायचं. गोटी गणित गेली पाहिजे. काय करतो बा, आणि ती गणित जात असते तेवढी ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे, एवढीच विनंती करतो. बरोबर 12 मिनिटं नेत्यांना राहिलेत, कारण नेत्यांना बोललं पाहिजे. 20 तारखेला मतदान आहे, आणि मतदान कुणाला करायचे, कुणाला, नाव काय, आवाज नाही जोराला, मतदान कुणाला करायचं आहे, चिन्ह मकरंद अवंतचा. थांबू का. जय हिंद, जय महाराष्ट्र.